2 मिनिटं एक बाईट 2 मिनिटं फक्त. एक बाईट भैया थोडं पकडा प्लीज, व्यवस्थित पकडा काही 2 मिनिटं. 189 ना, 189 माटुंगा. ए दादा प्लीज थोडं बाजूला, प्लीज थोडं मागे. दादा खाली थोडं पुढे या ना. तुम्ही धरा प्लीज, तुम्ही धरा प्लीज. माझ्याकडे घ्या. मुंबई महानगरपालिकेचा काही निकाल लागलेला आहे. आपल्याबरोबर उबाटा गटाच्या ताई आहे. ताई, तुम्ही निवडून आल्या, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे. खरं तर खूप मोठा विजय तुम्हाला मिळाला आणि मोठ्या मतांनी तुम्ही आघाडीवर होता पहिल्यापासूनच. काय आहे तुमच्या भावना? नाही, खूप आनंद झालेला आहे आणि हा सगळा विजय माझ्या माटुंगा लेबर कॅम्पमधील 189 मधील सगळ्या नागरिकांचा विजय आहे. खरं तर ही खूप मोठी लढाई होती व प्रत्येकाला उत्सुकता होती. मेन म्हणजे नाही, उत्सुकता होती, पण आमचा विजय हा झालेलाच होता. वन साईड होता म्हणजे. पण सगळ्यांचं खूप अभिनंदन, धन्यवाद. प्रचार करताना काय अडचणीला सामोरं जावं लागलं? नाही, अडचणी तशा काय नाही आल्या नाही आहेत, पण स्वतःहून सगळ्यांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त मत कसं पडेल याचा सगळ्यांनी विचार केलेला. खूप अभिनंदन ताई. काम बोलतात. 2 मिनिटं साईड अरे भैया 2 मिनिटं सरका 2 मिनिटं एक बाईट घेऊया फक्त. 2 मिनिटं 2 मिनिटं. मुंबई महानगरपालिकेचा निकाल दादरमध्ये या ठिकाणी मतमोजणी चालू आहे. त्या ठिकाणी मी सध्या आहे व आता संध्याकाळचे जवळपास 5 वाजलेले आहे. परंतु मीडियामध्ये जर आपण बघितलं तर नॅशनल लेवल आणि स्टेट लेवलच्या चॅनलला जे भाजपचे जे 116 किंवा 120 130 सीट जे दाखवत आहे, पण वस्तुस्थिती मी माझ्यासमोर या ठिकाणी विजय उमेदवारांचे कार्यकर्ते नेमकं वस्तुस्थिती आपण या ठिकाणी काय ते बघणार आहे. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आशालताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मशाल. मतमोजणीच्या ठिकाणी मी दादरमध्ये आता सध्या आहे. आता संध्याकाळचे 5 वाजले. बऱ्याचशा ठिकाणी शिवसेना उबाटा गटाचे शीट्स लागलेले, काही काँग्रेसचे शीट्स लागले, काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शीट्स लागले. पण ह्या परिसरात जर विचार जर केला तर भाजपचं खातं सुद्धा खोललेलं नाही. कदाचित एखादी शीट आला असेल तर आपण कार्यकर्त्यांकडून जाणून घेणार आहे. फक्त ठाकरेंची उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा. सर्वात प्रथम म्हणजे आमच्या विभागामध्ये आशिष मोरे यांचं कार्य एवढं चांगलं होतं. लोकांनी त्यांना एवढा प्रतिसाद दिला. सर्वात म्हणजे लोकांचा मतदारांचा मी अभिमान करतो की त्यांनी आशिष भाऊ मोरेंना आणि हर्षला वैष्णवला भर घरून मतांनी निवडून दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन मतदारांचं. हर्षलताई आगे बढो. दादा, कोणत्या एरियातला तुमचा उमेदवार कोणत्या पक्षाचा आणि विजय झाला? आमचा प्रभाग क्रमांक 189 मधून हर्षला आशिष मोरे, शिवसेना उबाटा गटाच्या होत्या. कोणता एरिया? माटुंगा लेबर कॅम्प. अच्छा, किती मतांनी निवडून आल्या? 58 मतांनी आम्ही निवडून आलो आहोत. खूप मोठा विजय झालेला आहे ना साहेब? कसं आहे, वन साइड विजय आहे. आम्ही स्टार्टिंग पासून लीडवर होतो, ठीक आहे. आणि प्रथम लीड होतं सुरुवातीपासून? 2000चं लीड. आम्ही लीड खाली घेतो 2-2-2-2 4 तुटता नंबर 4 आणि सगळ्या चारही चित्त्या हा काय बोल त्याला चारही मुंड्या चित्त केलेला आहे. अच्छा, कळलं का? त्यांना कसं आहे की विकास काम बोलतं. त्यांनी 9 वर्ष काम केलं आणि कोणताही नगरसेवक मुंबईमध्ये कोणताही नगरसेवक बुक नाही छापलं की मी एक काम केलं आहे.
आणि माझ्या वार्डच्या माझ्या प्रभागाच्या 189च्या नगरसेविका त्यांनी बुक छापलं आणि विकासाच्या जोरावर कामाच्या जोरावर त्यांनी हे मतं मागितलेत आणि त्या थोडं तुम्ही मागे वाटलं सर. आणि त्या कामाच्या जास्त नाही, जोरावर जास्त नाही. मतदारांनी त्यांना भरभरून मत दिलेलं आहे. त्याबद्दल मला मतदारांचे खरंच आभार. काय त्यांनी वाटतं? खूप मोठी लढाई होती. मेन म्हणजे तसा जर विचार केला तर पायाखालची वाळू सरकली होती. त्यामुळे लोकसभा पण घेतली, विधानसभा पण घेतली व निवडणुका लांबवण्यात आल्या. तरी पण खूप मोठा विजय या परिसरात झालाय. ये आशीष मोरे की सेना है. ये कभी भी किसी के आगे झुकेगी नहीं, चाहे उसके आगे कोई भी खड़ा रहे, जीत के जाएगी. ये जितने भी ये सारे आशीष अर्शला मोरे के सैनिक है. और इनके आगे कोई भी नहीं है. सारी दादा काय वाटतं, विजय जो झाला काय वाटतं तुम्हाला? सगळ्या उमेदवारांची इच्छा होती की आशिष मोरे यांना 4थ्या नंबरावर टाकणार, पण त्यांना आशिष मोरेंनी 4000 मतांनी लीड मारून जिंकलेले आहेत. आशिष मोरेंचं काम हे लेबर कॅम्पामध्ये तुम्ही स्वतः येऊन बघा. जे काम आजपर्यंत कुठल्या वॉर्डमध्ये नसेल झालं ना, ते वॉर्ड आशिष मोरेंनी लेबर कॅम्पात केलं. ते उमेदवार 7 होते, टोटल 7 उमेदवार होते. ते सगळे लोक म्हणत होता की आम्ही करोना काळमध्ये लई काम केले, भरपूर लोकांचा मदत केले. कोणी काय केलंच नाही. अर्शला मोरे आणि आशिष मोरे फक्त. आणि त्याचे ठीक आहे दादा काय वाटतं, मोठा विजय होतो. प्लीज थोडं मागे. मोठा विजय होतो ठिकठिकाणी. आपण जर बघितलं धारावी असेल, जोगेश्वरी असेल, माहीम असेल, या ठिकाणी भरपूर ठिकाणावर उभाटा गट असेल, मनसे असेल, या ठिकाणी विजय होतोय. भाजपचं काही ठिकाणी खातं पण खोलत नाही इथं, और टी व्हीवर काहीतरी वेगळंच दाखवताय. त्यांचं नावच घेऊ नका आमच्याकडे. सर्वप्रथम आम्ही तुम्ही जे उभाटन आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे सर्वप्रथम. आणि आम्ही जे आहे आम्ही महर्षी वाल्मिकी सेवा समाज, वाल्मिकी समाज, आम्ही त्या समाजाकडे आहे. आणि आमच्या समाजामध्ये हर्षला आशिष मोरे आणि खूप काम केलं. 5 वर्ष एवढं काम केलं ना की तुम्ही विचारू शका. आणि त्यांचं मागे त्यांच्या पुढे कोणी नाही. आणि काहीतरी आले होते गद्दार, ते दाखवत होते आम्हाला लोकांना फेसबुक टाकून. पण ते म्हणे आम्ही निष्ठावान आहे, आम्ही विचार पुढे घेऊन चाललो म्हणे. नाही ते गद्दार लोक आहे. ते गद्दार. त्याचा वाल्मिकी समाज उद्धव बाळासाहेब ठाकरे संगत आहे. त्यांनी भरपूर काम केलं आहे समाजासाठी आमचा. असं आहे. दादा नमस्कार. तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन आहे. खरं तर मुंबईकरांसाठी हा विजय खूप महत्त्वाचा आहे. तो विजय खूप असा विजय साजरा करण्याजोगताच विजय झालेला आहे. आम्हाला हा विजय ना धारावीकरांसाठी महत्त्वाचा आहे. ही लढाई आमची आता 2029 साठी लढाई. आणि पुढचा आमदार हे आमचाच असणार. आशिष मोरेच आमदार असणार. बस आशीष भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अर्शला मोरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बरं, सर्व उमेदवारांच्या खात्रीकरता दाखवण्यात आली होती, मात्र त्यामध्ये कोणताही फरक आढळून आलेला नाही. प्रभाग क्रमांक 188चे सर्व मतमोजणी झालेली आहे. टपाली मतपत्रिकांची पूर्ण झालेली आहे. EVM ची मतमोजणी पूर्ण झालेली आहे. मला एक सांगा आता नेमके प्रभाग क्रमांक 188 मध्ये उमेदवार निहाय मिळालेली अंतिम मतांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. ॲडव्होकेट मंजुळा कदिरवे 129, खान तन्वीर अब्दुल खालिफ 96, मरियम्मल मुर्तुर लिंगम तेवर 5007, नंदेपल्ली खुशी निरंजन 1084, आरिफ शेख 1396, भास्कर आर शेट्टी 6513. थोडी मला माहिती द्या कोण कोण उमेदवार निवडून आले, 497, उमेदवार कोण कोण निवडून आले या परिसरामध्ये जी माहिती ईश्वर विलास तातोडे 28, रॉबिन्सन मारन नायगम 384, फारुकी मोअल्कमर हा धारा किंवा तुमच्या परिसरात जेवढी माहिती तुम्हाला तेवढी माहिती. खान अताउल 156, अजय रामचंद्र तेटी 50, निर्मला बेन मगनभाई वाघेला 54, जाहिद अली शेख 156. काय आहे या परिसरामध्ये कोणत्या पक्षाचे कोणकोणते उमेदवार निवडून आले एकंदरीत तुम्हाला जेवढी माहिती तेवढी. धारावीमधून 2 उमेदवार जे आहेत ते काँग्रेसच्या वॉर्ड नंबर वार्ड नंबर 183 तिथून काँग्रेसचा आलेला आहे.
वार्ड नंबर 186 तिथून काँग्रेस आलेलं. बाकी संपूर्ण धारावीत शिवसेना आहे. किती वॉर्ड तरी अंदाजे? 7 वार्डमधून 5 वार्ड हे शिवसेनेचे आहेत. त्यातले 4 हे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत आणि एक जे आहे तो शिंदे गटाचा आहे. अच्छा, त्यानंतर बाकीचे माहीम वगैरे जोगेश्वरी इकडे तिकडे. तिथून पण सर्व उभाटाचे आलेले आहेत सर्व. अच्छा, संपूर्ण दादर माहीममध्ये सर्व शिवसेना. बरं, भाजपचे नेमके कुठं कुठं आलेले? भाजप त्यांना शोधायचं आमच्याकडे. इकडे भाजप इकडे नाही. पण मग लोकांना कळलं पाहिजे ना. ते भाजपवाले इकडे माहीम दादर आणि धारावीमध्ये सापडत नाही. धारावी विधानसभेतून 2 भाजप सीट होत्या. 189 मध्ये होती, 188 मध्ये होती, 187 मध्ये होती. दोन्ही सीटा पाडल्या. तिथे फक्त उभाटा आलेले उद्धव बाळासाहेब ठाकरेचे. 189 मध्ये आमचं स्वतः होतं हर्षला वहिनी घासून नाही ठासून आणले 5000 मताच्या लीड करून. किती नंबर वॉर्ड? 189. अच्छा, 189 किती हजाराने? 5000चे. आणि तो एरिया कोणता आहे? माटुंगा लेबर कॅम्प, विभाग क्रमांक 189 मध्ये. अच्छा, डायरेक्ट 2-2 हजाराची आघाडी होती ना प्रत्येक वेळी? प्रत्येक म्हणजे पहिल्या पेटीपासून नाव काय म्हटलं? हर्षला आशिष मोरे ते आमचे उमेदवार होते. पहिल्या पेटीपासून जी लीड आहे ती अखेरच्या पेटीपर्यंत ती लीड आम्ही घेतली, कायम ठेवली आणि विन झाली. 5000 पेक्षा जास्त मतांनी विजयी झालेलो आम्ही. खूप खूप अभिनंदन तुमचं. थँक्यू. तर आपण कंटिन्यू अपडेट घेतो या ठिकाणी एकंदरीत निकालाचं. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.